श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. तर मी सुनीता, आपल्या सुनीता शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण ज्या अगदी लहानपणापासून ज्या भाज्या आवडीनं खात असतो, ज्या की आधी पहिला आवडत नाहीत पण नंतर आपल्याला त्या कायमच्या म्हणजे आयुष्यभर आपल्या त्या आवडीच्या राहतातच. तर अशापैकीच ही एक माझी आवडती भाजी आहे. तर चला मग बाजारात आता खूप छान आली होती, म्हटलं ह्याची छान भाजी बनवून एकदा रेसिपी देखील शेअर करावी. तर हीच आहे ती भाजी जी की मला खूप आवडते आणि केल्यानंतर ही खूप छान अशी दिसत होती. म्हणजे याचा गरगटा करतात आणि ते करायला अगदी सोपा आहे आणि टेस्ट तर खूप छान देतो. जो की थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी भेटते. गावाकडे तर खूप असते ही भाजी. दिसायला जरी साधी असली तरी चव एक नंबर देणारी अशी ही भाजी आहे. तर चला मग आता या भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूयात. तर याच्यासाठी मी एक जुडी घेतलेली होती. तर ही आहे चाकवत भाजी. चाकवत म्हणतात याला. आमच्या इकडे तर चाकवतच म्हणतात. तर ते एकदम कोवळी पानं घेतलेले आहेत, म्हणजे कोवळी एकदम घेतलेली आहे मी भाजी ती. तर बघा, पहिल्यांदा सगळ्यात आधी मी निवडून घेतली याचे पानं वगैरे आणि त्याच्यानंतर मी याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ते तूर डाळ घेतलेले आहे. तूर डाळ, नंतर शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, जे की आपल्याला भाजीसाठी त्याच्यामुळं एक टेस्ट भाजीला खूप छान येते. आणि लसूण घेतलेला आहे, थोडीशी हळद आणि आपल्याला थोडंसं 1-2 चमचा बेसन पीठ देखील लागणार आहे. तर एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही मिरची, म्हणजे मिरची टाकून देखील ही खूप छान होते. किंवा तुम्ही आपला मसाला देखील टाकू शकता, तिखट मसाला. आणि याच्यासाठी मी जी तूर डाळ घेतलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही डाळी देखील घेऊ शकता. तर हे सगळं आपल्याला साहित्य एवढं लागणार आहे. तर त्याच्यानंतर मी भाजी आहे ती निवडून घेतल्यानंतर पहिला स्वच्छ धुवून घेतले, 2-3 वेळा छान धुवून घेतली. आणि धुवून घेतल्यानंतर हे छान कट करून घ्यायची. कट करून पण घ्यायची किंवा न कट करता डायरेक्ट तुम्ही शिजवण्यासाठी ठेवली तरी चालेल. आणि बारीक छान कट करून घेतली की शिजायला पण जास्त वेळ लागत नाही भाजीला. तर ही अशी माझी भाजी पूर्ण कट करून झालेली होती. चिरून झाल्यानंतर ती मी पातेल्यामध्ये शिजायला टाकणार होती. तर तुम्ही कुकरला देखील हे शिजवून घेऊ शकता. तर मी ही पटकन शिजेल त्यामुळे मी पातेल्यामध्ये शिजवून घेतली. तर भाजीसोबतच आपल्याला तूर डाळ, शेंगदाणे हे सगळं पण शिजायला टाकायचं आहे. आणि ही भाजी म्हणजे पालेभाज्या असतात त्यांना अंगचं पाणीच जास्त असतं, म्हणजे भाज्यांमध्ये पाणी जास्त असतं. त्यामुळे आपल्याला एकदम थोड्या कमी पाण्यात शिजवायचं आहे. तर हा मी एवढा ग्लास एक भरून पाणी घेतलेलं होतं शिजण्यासाठी. आणि थोडीशी डाळ आहे, त्यामुळे मी अजून एक अर्धा थोडासा ग्लास ओतला त्याच्यात. कारण जर कुकरला लावणार असेल तर होऊन जाते पटकन. 15-20 मिनटात ही छान शिजून जाते. भाजी शिजायला तर वेळ लागत नाही, पण डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ जातो. त्यामुळं एक 15-20 मिनटात शिजून होते भाजी. आता डाळ, भाजी, शेंगदाणे वगैरे एकदम छान शिजलेले आहेत. शिजल्यानंतर सगळं एकजीव करण्यासाठी आपल्याला ही चांगली घोटून घ्यायची आहे भाजी. तर मी ह्या स्मॅशरच्याच मदतीनं सगळं एकदम छान व्यवस्थित सगळं एकजीव करून घेतलं. रवी असतो त्या रवीच्या मदतीनं देखील म्हणजे भाजी खूप एकजीव व्हायला मदत होते, म्हणजे लगेच होऊन जाते त्यानं पण. आणि भाजी चांगली थोडी घट्टसर व्हायला आपण याच्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे डाळीचं पीठ मिक्स करणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे करू शकता. जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर त्याच्यापेक्षा जास्त डाळीचं पीठ देखील तुम्ही वापरू शकता. आणि हे पीठ मिक्स चांगलं, म्हणजे त्याच्या गाठी वगैरे काय व्हायला नको, त्यामुळे चांगलं अजून सगळं एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून बेसन असतं त्याला थोडंसं गाठी होत असतात, त्यामुळे त्या चांगल्या एकजीव करून घ्यायच्या. भाजी तर छान घोटून झाली. तर आता आपण याला फोडणी छान देऊयात. तर मी याच्यासाठी 2 चमचा तेल वापरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर तेल छान गरम झालं
की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे छान. तर ह्याच्यासाठी मोहरी वगैरे काही वापरायची नसते. तर फक्त मी जिऱ्याचाच वापर केलेला आहे याला. तर आणि मिरचीचा जर तुम्ही वापर करणार असेल तर ती मिरची भाजीमध्येच छान शिजवून घ्या, जेणेकरून मिरचीची चव त्याच्यामध्ये छान उतरते आणि त्याला एक तिखट आंबट अशी चव तयार होते. जिरे छान भाजून झाले की त्याच्यामध्ये तुम्ही लसूण आहे तो त्याच्यावर टाकून घ्या आणि लसूण छान एकदम खरपूस भाजून घ्यायचा. खरपूस भाजून घेतला लसूण की भाजीला त्याची चव पण खूप छान लागते. आणि याच्यामध्ये मी मिरचीचा वापर न करता मी तिखट आहे तेच टाकणार आहे, कारण मला तिखट टाकून खूप आवडते. म्हणजे लाल तिखट टाकलेली घरचा जो मसाला आहे तर तो मी 1 चमचाच इथं वापरलेला आहे. त्यानंतर थोडीशी 1 चिमूटभर हळद टाकून घ्यायची. हे सगळं छान भाजून व्यवस्थित घ्यायचं आणि भाजून छान घेतलं की त्याच्यामध्ये जो आपण सगळं एकत्र स्मॅश केलेली भाजी आहे ती त्याच्यामध्ये छान फोडणीला द्यायची. आणि याच्यामध्ये एक टिप्स किंवा मी जे नेहमी वापरते ते म्हणायला गेलं तर भाज्या आणखी टेस्टी हवे असेल तर तुम्ही थोडासा गूळ टाकू शकता ह्याच्यात. ताटामध्ये जी थोडीफार शिल्लक असेल भाजी त्याच्यामध्ये पाणी ओतून थोडंसं ते पण सगळं त्याच्या भाजीमध्ये ओतायचं, जेणेकरून काही पण शिल्लक राहायला नको पाणी वगैरे. आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात घट्ट भाजी बनवायची तेवढ्या प्रमाणात अशी ठेवून द्यायची. आणि ही म्हणजे थोडी 2-3 उकळी झाल्यानंतर ही भाजी मिळून येते, म्हणजे अजून घट्ट व्हायला लागते. आणि हे सगळं आपण आधी शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळं जास्त वेळ नाही, फक्त आपल्याला 2-3 उकळी झाली की भाजी एकदम तयार होते. आणि याच्यामध्ये शेवटी तुम्ही चवीनुसार मीठ टाका. आणि ही आपली अशी भन्नाट छान चव देणारी भाजी तयार झालेली आहे. तर हे थंडीच्या दिवसात ही भाजी मिळते, त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं साहित्य देते.